शहरातील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिल्यानंतरही शहरातील खड्डे दुरुस्त झाले नसल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आलाय। प्रशासनावर वचक नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढावली आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे। अकोल्यात पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्याची चाळण झाली आहे। आगार गावाला जाणारा पूल खचल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे। संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। आक्रमक श्वानांना पाळण्यास बंदी घालण्यासंदर्भातील प्रस्ताव अखेर केंद्र शासनाने मागे घेतलाय। आज श्वान दिनानिमित्त श्वानांची योग्य काळजी घेत त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचं मत मांडण्यात आलंय। अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीत महिलांना शरीरासह चेहरा झाकणंही बंधनकारक करण्यात आले। महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यासही बंदी घालण्यात आली आहे। मात्र या नव्या कायद्याला संयुक्त राष्ट्रांनी विरोध दर्शवलाय। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ अग्रवाल महिला मंडळाच्या वतीने अकोल्यात कॅन्डल मार्च काढण्यात आला। आरोपीवर कठोर कारवाई करत न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। बदलापूरमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा प्राथमिक अहवाल समितीने सादर केल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त शक्तीस्थळावर अभिवादन करण्याकरता नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे, उदय सामंत यांच्यासह अनेक राजकीय नेते शक्तीस्थळावर दिघेंना अभिवादन करण्याकरता दाखल होणार आहेत। गोकुळाष्टमी निमित्त आज मुंबईतील अनेक भागातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय। सांताक्रूज वाहतूक विभाग हद्दीतील हरेराम हरेकृष्ण मंदिर, जुहू आणि विलेपार्ले इथं भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। सांगलीच्या शिराळा तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे। चांदोली धरणातून वारणा नदी पात्रात 1465 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर नदीकाठच्या शेतात पाणी साचल्याने पिकांची वाढ खुंटली आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे। मोहोळ यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली। भेट घेत राज्य शासनाने केंद्राला प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली आहे। पेसा भरती संदर्भात आमरण उपोषणास बसलेले माजी आमदार जेपी गावित यांची नरहरी झिरवळ यांनी भेट घेतली। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विषय मार्गी लावू असं आश्वासन झिरवळ यांनी दिलंय। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं आज पहाटे 3 वाजता निधन झालंय। त्यांच्यावर हैदराबादच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानकडून निमंत्रण देण्यात आले। पाकिस्तानात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या शांघाय शिखर परिषदेसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नरेंद्र मोदींना आमंत्रण पाठवलंय। युतीचा धर्म फक्त भाजप शिवसेनेनं का पाळायचा असे खडेबोल भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंना सुनावला। वडगाव शहरीतील कार्यक्रमाच्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो टाकण्यात आलेला नाही, यावरून मुळीक यांनी सुनावलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नवी मुंबई दौऱ्यावर असताना ऐरोली मतदारसंघातून बाईक रॅली काढण्यात आली। युवक काँग्रेस नेते अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वात ही बाईक रॅली काढण्यात आली। केंद्र सरकारने रेशन कार्डच्या धान्य वाटप नियमात मोठा बदल केलाय। सरकार आता तांदूळऐवजी गहू, डाळ, हरभरा, साखर, मीठ, तेल, पीठ आणि मसाले देखील देणार आहे। सायन येथील म्हाडाची जमीन सहकार भवनासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे। 30 वर्षांकरता ही जमीन भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे। बार्टीचा उपवर्गीकरणाचा अभ्यास अहवाल तयार केलाय। त्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड तफावत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय। या जातींचं सर्वसमावेशक संशोधन करून लाभापासून अतिवंचित घटकांची नोंद करावी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धोरण ठरवावं अशी शिफारस केली गेली आहे। मुंबईतील रखडलेले एकूण 228 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प शासकीय महामंडळ आणि प्राधिकरणांमार्फत पूर्ण करण्यात येतील असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे। डी फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करण्यासाठी
एक्झिट परीक्षा द्यावी लागणार आहे। या एक्झिट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 24 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।